सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही दगडूशेठला चाललेलो आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी। तर चला आमच्यासोबत दगडूशेठला। दर्शन आहे, सोबत गणेश आहे, विघ्नेश आहे। मेट्रोमध्ये बसलेलो आहोत आम्ही। पोरं चाललेले आहेत। हा, दगडूशेठला तुम्ही झेंडा दाखवला। बाहेरून चाललेलो आहोत रोडवरून। एकदम दगड काम आहे ना या पुलाचे। येरवडे नदी, येरवडे। मावशी आंबे कसे दिले? 20 रुपये। हवे इकडे आम्ही साईडून चाललेलो आहोत। छान वाटते, पण ऊनही खूप लागते, ऊन जास्त आहे। कुठली? मनपा नदी, मनपा नदी आहे हवे साईडला। साईडला शनिवार वाडा आहे। हा, किती छान आहे। इथे एकदम थंडी थंडी आहे ना। हा, छान वाटते। छान वाटते एकदम। मुलांसोबत आले फिरायला इथे। माझे आहेत, भाऊ आहे। कसं असं? 10 ला एक आहे, 20 3 आहे। हा, 10 रुपये एक पिसा 20 ला 3। गोड असतं का? तरी कंदमुळे खाऊ शकता, छान लागतं खायला। आम्ही लाल महलमध्ये चाललेलो आहोत। पाहू शकता, लाल महलचा आहे, एंट्री दरवाजा आहे। दैवत आहे कसबा गणपती, लाल महल। किती छान आहे कोरीव काम दगडामधलं, पाहू शकता। खूप छान वाटते इकडे लाल महल। इकडे जिजा मागे राहिलात ना, चला दर्शन घेऊया। जिजा मातेचं तर आज लाल महल किल्ल्यामध्ये दर्शन घेताना मासाहेब जिजाऊ यांचं। आम्ही आता उन्हातून आलेलो आहोत। थोडा इथे 5 मिनिटं आराम करतो। खूप छान वाटतंय लाल महल बघायला। मी पहिल्यांदाच आले लाल महलमध्ये, छान वाटते एकदम। काही जिजा मातेची दर्शनही घेतलेले आहे, छान वाटते। काही जिजा माता किती छान वाटते। जुना कोरीव काम दगडामधले पाहू शकता, खूप छान वाटते।
बाप्पाचे दर्शन घेऊया. छान वाटते जरा. पहिल्यातली एक कोरीव काम आहे ना दगडामधले. छान वाटते जरा बघायला. मी खूप आहे, गरमी खूप वाढलेली आहे. ज्यूस पिताय? चला तर मग ज्यूस पिऊया एक ग्लास. गरमी एवढी आहे, ज्यूस पिताय. तर आम्ही आता चाललेलो आहोत रस्त्याने. बघ बाहेरून मंदिर खूप छान दिसते बाप्पाचे. खूप छान वाटते बाप्पाचे मंदिर, पाहू शकता. बाप्पाचे दर्शन घ्या सर्वांनी. आज गर्दी खूप आहे मंदिरामध्ये, पाहू शकता. तर आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत दर्शनासाठी. खूप मोठी लाईन लागलेली, पाठीमागून येत आहे फोटो नका. ते 100 रुपये पास एवढी लाईन आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे. आता घरी चाललेलो आहोत आम्ही. आजूबाजूचा परिसर. तर आम्ही बाप्पाचे दर्शन करून आलेलो आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.